अभिवाचन श्यामची आई. लेखक साने गुरुजी. रात्र 25वी. देवाला सारी प्रिय. अभिवाचक स्वर अनिल सोमणी. देवाला सारी प्रिय. संध्याकाळचे 4-5 वाजण्याची वेळ होती. सुट्टी होती म्हणून मी घरी गेलेलो होतो. आई देवळात दर्शनाला गेली होती. मी घरीच होतो. देवदर्शन करून आई आली तेव्हा मी तिला विचारले, आई, मी जाऊ का बाहेर? कमळ्या देवधराकडे नाहीतर बन्या वरवडेकराकडे जाईन. गोंधळेकरांचा बापू येथे आला तर त्याला बहुधा मी बन्याकडे आहे असे सांग. जाऊ का? आई म्हणाली, श्याम तू जा, परंतु तुला एक काम सांगते ते आधी कर. बाळदादांच्या कवाडीपुढे एक म्हारीण बसली आहे. म्हातारी आहे अगदी. तिच्या डोक्यावरचा गोयला खाली पडलाय. तिच्या डोक्यावर द्यायला हवा. ती म्हारीण आजारी व अशक्त दिसते रे. तिच्या डोक्यावर मोळी दे व घरी ये. मी तुला आंघोळ घालीन. जा. आई, लोकांनी बघितलं तर मला हसतील, मला मारायला येतील, काव काव करून नुसते खायला येतील. खरंच जाऊ? असं मी विचारलं. लोकांना सांग मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे. ती म्हातारी येथे किती वेळ कोणी महार येतो का म्हणून वाट पाहत बसणार. मोळी विकून तिला परत दूर महारवाड्यात जायचे आहे वगैरे सांग व घरी ये, असं आई म्हणाली. आईचे म्हणणे ऐकावयाचे एवढे मला ठाऊक. मी गेलो. मी जणू रस्त्यानेच जात आहे असे म्हातारीला दाखविले. मी मुद्दाम तिच्यासाठी आलो आहे असे तिला वाटू नये म्हणून मी जपत होतो. मी तिला विचारलं, का गं, डोक्यावर का द्यायला हवी आहे मोळी? मी देतो. असे म्हणून मी एकीकडून मोळी उचलू लागलो. नको रे दादा, तुम्ही बामण, कोणी पाहिलं तर मारतील मला. नको रे दादा, जा बाबा. कोणी येईल महारवाड्यातून वरंड वगैरे घेऊन, तो देईल डोईवर. असं ती गयावया करून विनवू लागली. अगं, घरी गेल्यावर आंघोळ करीन हो मी. घे. असे म्हणून शेवटी तिच्या डोक्यावर मी मोळी चढविली. अरे श्याम, ती म्हारीण ना. अरे तिला शिवलास काय? एवढ्यात इंग्रजी शिकून साहेब झालास वाटतं. भाऊरावांना सांगितलेच पाहिजे. श्रीधर भट कोठूनसे अकस्मात उगवले व मला बोलू लागले. इतक्यात त्यांचा शब्द ऐकून शेजारच्या घरात ओसरीवर बसलेले दुसरे गृहस्थही बाहेर आले आणि श्याम, अगदीच चेवलास तू. अरे काही ताळतंत्र तरी, असे ते बोलू लागले. मी त्यांना म्हटले, मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे. तसाच घरात शिरून काही घर बाटविणार नाही. ही म्हातारी किती वेळ थांबेल? काळोख होईल तिला जावायला. नदीतून जायचे आहे तिला. मी स्नान करणार आहे. स्नानात शुद्धी हे मला माहीत आहे. असे म्हणून मी तेथून गेलो. मी घरी आलो. आई म्हणाली, त्या म्हातारीला आपल्याकडेच हाक मार. कुठे लांब जाईल गोव्याला घेऊन? पुन्हा पडायचा एखादा. आपल्याकडची फाटीही सरली आहेत. जा, हाक मार तिला. ए गोयलेवाली, अगं इकडे ये. मी तिला हाक मारली. आमच्या कवाडातून ती आत आली. आईने तिला किती निठवी भात घालण्याचे ते ठरविले. मी कणगीतून भात काढून आणले व तिच्या पदरात घातले. आईने तिला विचारले, म्हातारे, आजारी का गैस? वय माय, लई ताप येतो. काय करताव, पोटाला हवं ना, असं ती म्हणाली. दुपारचा भात उरलेला आहे, शिळा झाला आहे, देऊ का तुला? आईनं विचारलं. द्या आई, देव तुमचे भले करो. गरिबीचे दुनियात कोणी नाही बघा, दिनवाणी म्हातारी बोलली. आईनं भात पत्रावळीवर आणला. मी तो दिला. अंगणाच्या कडेला बसून तिनं खाल्ला. वायच पाणी घालता हो दादा, ती मला म्हणाली. पाणी आणून मी दुरून तिच्या ओंजळीवर घातले. पाणी पिऊन दुवा देत ती निघून गेली. चल श्याम, तू आंघोळ कर, आईने सांगितले.
आईने केळीजवळ दुरून माझ्या अंगावर पाणी घातले व सारे अंग भिजल्यावर मी दुसऱ्या दगडावर बसलो. मग स्वतःच्या हाताने पाणी घेऊन मी आंघोळ केली. आंघोळ करून मी घरात गेलो. मी आईला म्हटले, आई, मागे ती खेरांकडे जेवणावळ झाली ना, त्या दिवशी की नाही एक गरीब म्हारीण मांडवाच्या दाराशी भीक मागत आली होती. आम्ही मांडवात जेवत होतो. पुरणपोळी खात होतो. आग्रह होत होता. भास्कर भटजींना इतका आग्रह झाला की ते रागावून उठावायच लागले, परंतु आपट्यांनी त्यांना बसविले. परंतु बाहेरच्या त्या म्हारणीला कोणी काही घातले नाही. ती उन्हात तळपळत होती. पंक्तीत पंख्यावर पाणी घालून वारा घालीत होते. वाळ्याचे पाणी वाढत होते. परंतु ती गरीब भिकारीण ओरडीत होती, घास घाला हो दादा, आई. तिला घासभर अन्न, पोटभर पाणी कोणी दिले नाही. एवढेच नव्हे तर एक गृहस्थ, मला त्यांचे नाव माहीत नाही, ते मुंबईस नोकरीत असतात व पितांबर नेसलेले होते. ते वाढीत होते. ते एकदम मांडवाबाहेर गेले व त्या म्हारणीच्या अंगावर ओरडून म्हणाले, लाज नाही वाटत भीक मागायला यावेळी? अजून जेवणे झाली नाहीत. जेवणे झाल्यावर ये उष्टे मागायला. आत ब्राह्मण जेवतात तर येथे ओरडत बसली. तुम्ही अलीकडे माजलीत म्हारडी, निघ का मारू वाहन फेकून. असं म्हणून आई त्या पितांबरधारी माणसाने खरेच वाहन उचलली. नको रे दादा, नको रे मारू, जाते रे दादा, असं म्हणत ती निघून गेली. आई, हे मुंबईला इराण्याच्या हॉटेलात खातात, दुसऱ्याचे जोडे पुसतात. यांची ह्या आपल्या गावात ऐट व मिजास. मगाची ती म्हारीण नाही का म्हणाली, गरिबीला कोणी नाही? तेच खरे. आई, उद्या जर एखादा महाराचा मुलगा मामलेदार होऊन आला तर त्याला हे सवळे लोक आपल्या घरी मेजवानी देतील. त्याला पान सुपारी, अत्तर, गुलाब करतील. त्याच्या गळ्यात हार घालतील. आई, पैसा व सत्ता यांना नमस्कार करणे हाच का ग यांचा धर्म? हाच का ग यांचा देव? हातात वाहन घेऊन त्याचा पितांबर बाटला नाही. पायात पायतणे घालून ही सोवळी, हे मुकट, कद हातात घेऊन खुशाल जातात. परंतु ही वाहन ज्याने यांना पायात घालावयास दिली तो मात्र घाणेरडा, त्याची सावलीही नको. आई, हे कसे ग? हे कसले सोवळे? हा का धर्म? देवाला हे आवडेल का ग? एक पैसा तेवढा यांचा देव आहे नाही? आई म्हणाली, बाळ, जगात सारे पैशाला, सत्तेला मान देतात हो. त्या पंढरीनाथांची गोष्ट सांगतात ना, ते गरीब होते तेव्हा त्यांना सारे पंड्या पंड्या म्हणून हाका मारीत. परंतु पुढे ते देशावर गेले, शिकले, वकील झाले. त्यांना वऱ्हाड खानदेशात फावड्यांवारी पैसा मिळविला. मग ते आपल्या गावात एकदा आले होते. आपल्या सोमेश्वराचा त्यांनी मोठा उत्सव केला. लोक त्यांना पंढरीनाथ बाबा म्हणू लागले. कुणाच्याशा घरी ते गेले होते. तेथे त्यांना बसावयास पाट देण्यात आला. तो पाट त्यांनी दूर केला व म्हणाले, तात्या, हा पाट मला नाही तुम्ही दिलात, माझ्या पैशाला दिलात. माझ्या हातातली ही सोन्याची सलकडी या पाटावर ठेवतो व मी खालीच बसतो. तुम्ही पैशाला मान देता, मनुष्याला मान देत नाही. मनुष्याच्या हृदयातील देवाला मान देत नाही. हृदयातील श्रीमंतीस मान देत नाही. तुम्हाला हे पिवळे पांढरे दगड आणि त्या कागदी नोटा ह्याच पूज्य आहेत. श्याम, असे ते म्हणावायचे, महार मांगाजवळ पैसे नाहीत म्हणून आपण त्यांना दूर ठेवतो. हेच उद्या जर श्रीमंत झाले तर आपण महार मांग ठरू. श्याम, महार असो वा मांग असो, सर्वांना मदत करावी. घरी येऊन आंघोळ करावी. कारण समाजात राहावायचे. समाजाच्या निंदेला तोंड द्यावायचे. धैर्य नाही म्हणून. ते पापी आहेत, त्यांचा स्पर्श झाला म्हणून नव्हे. पापी तर आपण सारेच आहोत. खरेच पापातून कोणाची सुटका झाली आहे? मी निष्पाप आहे असे छातीला हात लावून कोणाला म्हणता येईल?
उलट निढळाच्या घामाने प्रामाणिक श्रमाने भाकर मिळविणारे महारमांगच अधिक पुण्यवान आहेत, हो की नाही आई? मी विचारलं. श्याम, आपले ते विठनाकडे शेत आहे ना, ते खरे महाराचेच आहे. मला सारं माहिती आहे. काहीतरी पूर्वी अदमण गल्ला दिला होता. त्याची सवाई दिडी करून ते शेत आपण मिळविले. अरे, आपणच देवाघरी पापी ठरू. आपणाला मान खाली घालून उभे राहावे लागेल हो, आई खिन्न होऊन म्हणाली. आई, दामाजीसाठी देव विठू महार नव्हता का ग झाला? महार म्हणजे घाणेरडा, पापी असे देवाला वाटते, तर त्याने ते रूप धारण केले असते का ग? मी विचारले. आई म्हणाली, श्याम, देवाला सारेच आकार पवित्र वाटतात. त्याने माशाचे रूप घेतले, कासवाचे घेतले, डुकराचे घेतले, सिंहाचे घेतले. यातील अर्थ हाच की देवाला सारे आकार पवित्र आहेत. देव ब्राह्मणाच्या देहात आहे, माशाच्या आहे, महाराच्याही आहे. देव गजेंद्राच्यासाठी धावतो, घोड्यांना खाजवतो, गायी चारतो. त्याला कुब्जाही आवडते व शबरीही प्रिय वाटते. त्याला गुह कोळी आवडतो, जटायू हा पक्षी आवडतो, हनुमंत हा वानर आवडतो. श्याम, देवाला सारी प्रिय आहेत, कारण सारी त्याचीच. तू माझा म्हणून मला आवडतोस, तसे आपण सारी देवाची म्हणून सारी त्याला आवडतो. मला आवडेल ते तू करतोस, त्याप्रमाणे देवाला आवडेल ते करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. परंतु श्याम, ज्याचे आपल्या आईबापांवर, बहीण भावावर प्रेम नाही, तो महारावर, मांगारावर करेल का? आधी घरातील साऱ्यांवर प्रेम करा, मग एकनाथाप्रमाणे महाराच्या मुलीसही पोटाशी धरण्याचे सामर्थ्य प्राप्त होईल. प्रेम हृदयात मावत नाहीसे झाले म्हणजे ते सर्वांकडे धावते. श्याम, मी तुला काय सांगणार? देव सर्वत्र आहे म्हणून पुराणात सांगतात. मला तरी वेळेला काय कळते? तू मोठा झालास म्हणजे तुला कळेल. आई मजजवळ बोलता बोलता दिवे लागावायची वेळ झाली. मला कोणीतरी श्याम, ए श्याम म्हणून बाहेरून हाक मारली, म्हणून मी निघून गेलो. मित्रांनो, आपण खोटे श्रेष्ठ कनिष्ठपणाचे वाद पुरून टाकूया. समाजसेवा करणारा प्रत्येकजण पवित्र आहे हे लक्षात धरूया. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी असेच म्हणणार. माझ्या भारती या देवमुळी नुरला, माझ्या भारती या देवमुळी नुरला, सगळा अंधार ते भारता तरी भरला. माझ्या भारती या देवमुळी नुरला. नाही दया स्नेह तिथे देव का असे, बंधुभाव तीळन तिथे प्रभू कसा वसे. देव मंदिरीना देव अंतरीना, देव तो अजिमेला, माझ्या भारती या देवमुळी नुरला, माझ्या भारती या देवमुळी नुरला. धन्यवाद.